संभाजीराजे तिसऱ्या आघाडीवर भाष्य करताना आमची तिसरी आघाडी नाही तर सुसंस्कृत तिसरा पर्याय देण्याचा मानस असल्याचं वक्तव्य करतायत। तर जरांगेंनी पाडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढावं असा सल्लाही संभाजीराजेंनी दिलाय। दरम्यान जरांगेंसोबत बैठक होणार असून एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचं संभाजीराजेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। नमस्कार, मी कृष्णा केंडे, माझ्यासोबत राजे आहेत, संभाजीराजे। आज दिवसभर ते शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आलेत। त्यांच्यासोबत भविष्यात जी तिसरी आघाडी होऊ इच्छिते ते सर्व नेते होते। हे एकत्र 3 लोक शेतकऱ्यांच्या बांधावर पाहायला मिळाले। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा जो नेत्यांचा जो समूह आहे तो 3च्या पुढे जाताना दिसत नाही। तो कधी पाहायला मिळेल? नाही, काय आहे की एक तर आघाडी आम्ही म्हणत नाही तिसरी, आम्ही एक वेगळा पर्याय, सुसंस्कृत पर्याय द्यायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला हा आमचा मानस आहे। आणि म्हणून सगळे छोटे जे पक्षातले लोक आहेत ते सगळे आम्ही एकत्र येऊन आमचं बोलणं चालू झालेलं आहे। आपली त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे मनोज जरांगे पाटलासोबत, कारण आपण जाऊन आलेला होतात। 27 तारखेला ते आपल्याला या ठिकाणी पुढची भूमिका सांगणार होते, मात्र त्यांनी तो निर्णय पुढे ढकलला। आता काय संवाद तुमचा सुरू आहे दोघांचा? मनोज जरांगेंची माझी परवा चांगली भेट झाली, सविस्तर चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली आमची रिझर्वेशन कसं देता येईल, कसं न्याय गरीब मराठा समाज लोकांना त्याच्यावर चर्चा झाली। पण त्याच्या पुढचे टप्पे अजून काही चर्चा झाली नाही। पण मी त्यांना एकच विनंती त्यांना केली की आता मनोज मोठे झालेत ना, म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये येणं गरजेचं आहे, तुम्ही भाग घेणं गरजेचं आहे आणि पाडण्यासाठी नाही, तुम्ही निवडून आणण्यासाठी तुम्ही त्याच्यात सहभाग घ्या। तुम्ही आमच्यावर या काय आणि कोणाच्यावर जावा तो तुमचा प्रश्न आहे, किंवा तुम्ही व्यक्तिगत जावा, पण माझी विनंती राहणार आहे की तुम्ही ह्यावेळी निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे करावेत, अशी माझी त्यांना इच्छा मी केली। मराठा समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं, मी ह्या स्पष्ट मताचं आहे। मी एवढे वर्ष नेतृत्व करत होतो, आज मला सुद्धा एक कॅपॅसिटी आहे किती मी पळायचं, पण मनोजच्या मागं एवढे लोक आज विश्वासाने पाहतात। मनोज जरांगेंनी नेतृत्व करावं मराठा समाजाचं, आणि तुम्ही त्यांच्यासोबत? हां, 100% मी त्यांना सपोर्ट करतो, काहीच त्याच्या मागं पुढं काही नाही। एका गरीब मराठ्यांचा विषय कोणी उचलत असेल तर त्यांच्या बाजूने छत्रपती घराणं असणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे ते। मनोज जरांगे यांनी पाडण्यासाठी नाही तर जिंकून येण्यासाठी पुढं यावं आणि तिसऱ्या आघाडीसोबत यावं असं देखील राजे म्हणाले आहेत। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।